नमस्कार, आपण पाहताय आझाद मैदान. आझाद मैदान या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. लोहारा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळी परिस्थितीत लागू होणाऱ्या सर्व सुविधा लोहारा तालुक्याला देण्यात याव्यात या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी लोहारा शहरालगत असलेल्या मोगा तलावात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी प्रशांत थोरात, तानाजी पाटील, दत्ता मुळे, बालाजी मुळे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. प्रशासनाच्या वतीनं लोहारा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार रतन काजळे, मंडळाधिकारी बाळासाहेब बर्नाळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन प्रशासनाच्या वतीनं लेखी पत्र देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु ते पत्र समाधानकारक नसल्याचे कारण देत आंदोलकांनी ते पत्र पाण्यात बुडवून प्रशासनाच्या पत्रालाही जलसमाधी दिली. शेवटी आमच्या मागण्या प्रशासनासमोर मांडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक लावावी ही मागणी लावून धरली आणि प्रशासनाने ती मागणी मान्य केल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी शेतकरी नेते अनिल जगताप, ॲडव्होकेट शीतलकुमार चव्हाण, शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. लोहारा तालुका येथील आम्ही सर्व शेतकरी मोगा येथील तलावात जलसमाधी आंदोलन करत होतो. त्या अनुषंगाने आमच्या काही मागण्या होत्या, जसे की शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी शैक्षणिक मागण्या, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं जे नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीनं त्या अनुषंगानं काय भरपाई शासनाने दिलेली आहे, पण ती काय प्रमाणात कमी आहे. 70% नुकसानीच्या अनुषंगानं कमी आहे. जे शेतकऱ्यांचं पीक कर्ज आहे त्याच्या व्याजाबद्दल, शेतकऱ्यांच्या मुलांना एसटी प्रवास मोफत मिळावा, अजूनही इतर गोष्टी आहेत त्या आम्ही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून प्रशासनाकडे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे देणार आहोत. आम्ही 11 वाजल्यापासून सर्व शेतकरी जलसमाधी आंदोलनासाठी या मोगा तलावामध्ये बसलो आहोत. प्रशासन मगाशी 1 वाजता आलेले आहेत. प्रशासनाकडून असे आश्वासन आलेले की कलेक्टर साहेबांचा पुढच्या आठवड्यामध्ये वेळ घेऊन जे काही आमचे व्यथा आहेत ते मांडण्याची आम्हाला एक संधी दिलेली आहे आणि आम्ही सर्व शेतकरी येणाऱ्या 8 दिवसामध्ये जो काही आम्हाला कलेक्टर साहेबांनी वेळ दिला त्या ठिकाणी जाऊन आमच्या व्यथा मांडू. अतिशय वाईट परिस्थिती आहे की आज शेतकऱ्यांच्या पोरांना आत्मक्लेश करण्याची, पाण्यामध्ये येऊन जलसमाधी घेण्याची वेळ येते. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं आतोनात न भरून येणारं नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या वतीनं जो मदतीचा हात पुढे येतोय तो अतिशय तुटपुंज आहे आणि म्हणून भरीव अशी मदत मिळावी, शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक मदत मिळावी या मागण्या घेऊन लोहारा तालुक्यातले आमचे शेतकरी, तरुण शेतकरी या ठिकाणी त्यांनी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे. कलेक्टर साहेबांनी त्यांना भेटून त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेऊ अशा प्रकारचं वचन दिलेलं आहे आणि मला आशा आहे की कलेक्टर साहेब या सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या व्यथा ऐकून घेतील आणि त्यांना योग्य तो न्याय देतील. या भागातील घटना घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आझाद मैदान.